Welcome to Sau's Recipe Channel. गाइस गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप खूप मस्त असाल. श्री स्वामी समर्थ. सो ह्या मौसममध्ये मस्तपैकी आलू वडी खायला इतकी सुंदर मजा येते ना. सो आपण रेसिपी स्टार्ट करूया. गाइस इथे आलू वडीची पानं आहेत. आपण ह्याला मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. गाइस आपण इथे मस्तपैकी स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहेत आणि आता पानं धुतल्यानंतर हे जी देठं आहेत ते मी इथे कापून घेणार आहे. इथे पूर्ण हे जे आहे देठं कापून घ्यायची आहे मस्तपैकी. सो गाइस इथे स्वच्छ पाणी धुवून इथली जी देठं आहेत ती मी काढलेली आहेत. तर मी इथे चिंच गुळाचं कोळ केलेलं आहे वडीमध्ये टाकण्यासाठी, जेणेकरून वडी मस्तपैकी चवदार आणि टेस्ट पण छान येते त्याला आणि घसा कळत नाही, म्हणजे घसा धरत नाही. त्यामुळे मी चिंचेचा थोडासा यूज केलेला आहे. आणि मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. त्याचं मी बॅटर बनवणार आहे आणि हे आता ग्राइंड करणार आहे. सो गाइस मी इथे बघू शकता, इथे मस्त की चिंचा गुळाचा कोळ केलेला आहे. त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे चण्याच्या पिठामध्ये, बघू शकता. आणि आता आपण हे जे आहे चण्याचं पीठ जे आहे ते आपण त्याचे पूर्णपणे बॅटर बनवणार आहोत. थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सांगते किती ठेवायची आहे. सो गाइस आपण जी आलूवडी बनवणार आहोत ते मी कुकरमध्ये वाफवणार आहे. सो इथे मी एक जाळीदार भांडं घेतलं आहे, त्याला मी ऑइल लावलेलं आहे. सो ऑइल लावायचं आहे पूर्ण आणि मी कुकरला लावणार आहे. 3 शिट्ट्यात मस्तपैकी वाफेवरती मस्त शिजते. सो गाइस आपलं बॅटर रेडी झालं आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी केवढी आहे, एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि आता आपण इथे असं लावायचं आहे. अशी जेवढी पानं आहेत तेवढ्या सगळ्या पानांना आपण लावायचं आहे. सो गाइस एक पान असं केलंय मी आणि एक पान जो आहे ते असं उलटं लावायचं आहे. आणि ॲक्च्युली हे जे आहे मी चण्याच्या पिठात केलंय. काही जणांना वाटणाची पण आवडते, पण मी वाटणाची न करता हे चण्याच्या पिठाचे केले. पण चण्याच्या पीठमध्ये केलेली खूप सुंदर लागते, वाटणाची एवढी खास नाही लागत. त्यामुळे सगळ्या आमच्या घरच्यांना तर हीच, जशी मी ह्या पद्धतीत करते तीच आवडते. सो तुम्ही नक्की आवर्जून करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा. सो गाइस अशा प्रकारे पूर्ण पानाला लावून घेतलेलं आहे. आता आपण रोल करणार आहोत. बघू शकता तुम्ही, जसं रोल करणार तसं आपण इथे लावून घेणार आहोत थोडं थोडं. आपण असं रोल करायचंय छोटा छोटा. असं रोल झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये असं लावायचं आहे, जेणेकरून बाइंडिंग खूप सुंदर येते आणि टेस्टी पण होते. जर तुम्ही याच्यामध्ये जास्त नाही लावत तर त्याच्यामधला जो आपण चण्याचं पीठ लावतो, ते बॅटर लावतो, त्याची टेस्ट नाही येणार, नुसतं पानंच लागतील. बघू शकता मी पूर्णपणे भरलेलं आहे. आणि आता आपण इथे जे मी तुम्हाला सांगितलं, जे मी इथे ठेवलेलं आहे ते बघा, ह्याच्यामध्ये आपण शिजत ठेवणार आहोत. सो गाइस मी इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये अशा प्रकारे मी ठेवलेले आहे जाळी, आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवणार, जेणेकरून पाणी नको जायला. त्यामुळे आता आपण कुकर लावू. सो गाइस मी इथे कुकरला लावलेला आहे. गॅस मी इथे हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. 3 शिट्ट्यामध्ये आपण मस्तपैकी आपली आलूवडी रेडी होणार आहे. वडी जी आहे ती शिजून रेडी होणार आहे. आपले शिजून रेडी झालेले आहेत आलूवडी. आता ह्याला थोडं एक 10 ते 15 मिनटं गार करत ठेवायचे आणि आपण ह्याला वड्या पाडायच्या आहेत. किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे, किती मस्त बाइंडिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी. गाइस आपली वडी गार झालेली आहे. आता आपण इथे मस्तपैकी वड्या पाडून घ्यायच्या आहेत. बारीक बारीक पीस जे आहे ते तुम्ही बघू शकता, पातळ करायचे आहेत, जाड नाही ठेवायचे आहेत. मस्त क्रिस्पी होणार आहे. मी डीप फ्राय नाही करणार आहे, शॅलो फ्राय करणार आहे.
तुमच्यावरती आहे, तुम्हाला कसं तळायचं असेल तर तुम्ही तळू शकता, नाहीतर डायरेक्टली गाईस तुम्ही बघू शकता मी इथे मस्तपैकी वड्या करून घेतलेल्या आहे, ठेवलेलं आहे. तर तेल तापल्यानंतर आपली वडी जाणार आहे याच्यामध्ये. तो गाईस तुम्ही बघू शकता मी इथे वडी फ्राय करायला ठेवलेली आहे. गॅस जो आहे तो जास्त हाय फ्लेमवरती नाही ठेवायचा आहे, मीडियम ठेवायचा आहे, जेणेकरून खाली करपणार नाही. मस्तपैकी तुम्ही बघू शकता खूप छान बाइंडिंग आलेलं आहे. तुम्ही नक्की करून पहा. सो गाईस मी डीप फ्राय नाही करत आहे, शॅलो फ्राय करते आहे. कारण की डीप फ्राय केल्यामुळे ना तेल जास्त राहतं आणि ते आपल्या शरीरासाठी पण खूप हानिकारक आहे. त्यामुळे जेवढं आपल्याला मस्तपैकी प्रोटीन इंटेक खाता येईल, म्हणजे व्हेजिटेबल्स मस्त खाता येईल, कडधान्य खाता येईल, तुम्ही खाऊ शकता. असे बाहेरचे पदार्थ तुम्ही नका खाऊ. तुम्ही बघू शकता तर मी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करते आहे. गाईस तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर चेंज झालेला आहे वडीचा, किती खूप सुंदर दिसत आहे. गाईस आपली आलूवडी रेडी झालेली आहे. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. तुमचे